बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन वाढलंय, कारण अल निनो आणि बंगालच्या उपसागरातल्या बदलत्या हवामानामुळे पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये कोकण घाटमाथ्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली, मात्र पुढचे काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे। पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानं शेतकरी आणि सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। मुंबईमध्ये फक्त हलक्या पावसाची शक्यता आहे, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये। काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातही धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि घाटमाथ्यावर पावसानं विश्रांती घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या परिसरात कोणताही अलर्ट नाही। मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्यानं पावसाची तूट कायम आहे। एकूणच राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झालेला असून पुढील काही दिवस चांगल्या पावसासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची 20 ते 40% सर्वाधिक तूट नोंदवली गेली आहे आणि याबाबत अधिक माहिती दिली आहे हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी। सध्या कोणतीही हवामान प्रणाली आता सक्रिय नाही आणि त्यामुळं जरी मान्सूनचे वारे सक्रिय असले तरी सिस्टम नसल्यामुळं पावसाचं प्रमाण हे सर्वदूर नाही आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी होताना दिसतोय, परंतु सर्वदूर किंवा मुसळधार पाऊस पडताना दिसत नाही। येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये कोणतीही हवामान प्रणाली किंवा एखादी कमी दाबाचं क्षेत्र जे महाराष्ट्रातील पावसावर इम्पॅक्ट करेल असं काही दिसत नाही। त्यामुळं पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो, तो सर्वदूर नसेल किंवा मुसळधार पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस तरी नाही आहे किंवा 1 आठवडाभर नाही असं आपण म्हणू शकतो। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी कोणताही अलर्ट नाही आहे। विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये आणि मराठवाड्यातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये थंडरस्टॉर्म्स म्हणजेच वादळी पाऊस होऊ शकतो, परंतु तो सुद्धा तुरळक ठिकाणीच असेल असं एकंदरीत अनालिसिस सांगतं आहे।